नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मध्यरात्री एक हृदयद्रावक आणि संतापजनक अपघात समोर आला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अंदाजे 60 वर्षीय अज्ञात व्यक्तीला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात घडवणारी कार अवैधरित्या जनावरांची वाहतूक करत असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अपघातानंतर चालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आता रामटेक पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. रामटेक तालुक्यात 22 मेच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री 12:30 वाजताच्या सुमारास MH14DN 2632 क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अंदाजे 60 वर्षीय अज्ञात इसमाला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आलेत. मात्र अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याची माहिती मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक आणि त्याचा साथीदार वाहनासह घटनास्थळावरून पसार झालेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमधून जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आलेत. त्यामुळे या प्रकरणाला केवळ अपघाताचे स्वरूप न राहता अवैध पशुवाहतूक आणि कायद्याचे उल्लंघन अशा अनेक पैलूंची जोड मिळाली आहे. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 3(5) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेक मधील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहन चालकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणारा या घटनेतील फरार आरोपींना पोलीस कधी अटक करतात आणि मृत व्यक्तीची ओळख कधी पटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.